काकडी म्हणलं मी 4 वर्षांनी बाहेर खाल्ली असते. नमस्कार सगळ्यांना. मला काही प्रश्न विचारलेले मी त्या प्रश्नाची साधी उत्तर, काही स्क्रिप्ट नाही आहे जे की मी तुम्हाला काही देतो आहे म्हणायला, असं काही नाही. जे तुमच्या मनात आहे तेच. सुरुवात करूयात तुमच्यापासून पहिले. सर, किती वय आहे आणि किती वर्ष झाले तुम्हाला दात नाही आहेत? माझं वय आता 44 आहे आणि 5 ते 7 वर्ष झाली माझे दात. जे 5-6 वर्षापासून जे तुम्हाला दात नाही आहेत, हा जो जेवणाचा जो प्रॉब्लेम आहे हा किती तीव्र आहे तुमचा, म्हणजे किती जास्त कठीण आहे? खूप आहे. नॉर्मली आम्हा सगळ्यांना एक 10 ते 15 मिनटं 20 मिनटं लागतात जेवायला. तुम्हाला किती वेळ लागतो सर? जेवण कसं होतं, दारा होत्या त्यामुळे ते होत होते 15-20 मिनिटं जेवण इझिनेस. मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही धर्मपत्नी आहेत, तुम्ही जास्तीत जास्त वेळ याच्यासोबत असता. तुम्ही जेवण बनवताना काही विशेष काळजी घेता यांच्यासाठी की जे काही बनवते अगदी सॉफ्ट बनवायचं? हां. आणि तुम्ही यांचा त्रास जो पाहत होता हा असं वाढत गेला की एकदमच जेवताच येत नव्हतं यांना पूर्वीपासून? वाढत गेला. सर, आपण सगळे मित्रपरिवार आहेत. तुम्ही यांना खूप लहान म्हणजे आधी वर्षापासून पाहत असणार. यांची दात आधी असे नव्हते, दात असे होत गेले. तर तुम्ही यांच्यात बदल पाहत गेला? हो, डेफिनेटली. कारण आम्ही शाळेच्या दिवसापासून बरोबर आहे, शाळेपर्यंत 10वीपर्यंत काही, परत कॉलेज त्यानंतर काहीच वाटत नव्हतं. सडनली अचानक 35 एजपासून मग हे सुरू झालं. तो फेस, इव्हन त्याचा चेहरा पण अगोदर खूप डिफरंट होता. आता तो चेहरा पण चेंज झाला त्याच्यामध्ये बघायला. हा फरक मेजर आम्हाला जाणवतो. तुम्हाला असा काही अनुभव आहे तुमच्याकडे की सामाजिक क्षेत्रात जेव्हा आपण जातो कुठल्याही प्रसंगात, लग्न म्हणा किंवा काही असं कार्यक्रम असतात, तर त्यात तुम्हाला असं वाटलं की नाही, मी ना थोडंसं मागे उभा राहतो फोटो काढताना किंवा काही बोलताना, मी नाही जात समोर, असं काही अनुभव आहे तुमचा? आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आधी पण इम्प्लांट केलेत. मी जसं एक्सरेमध्ये आहे की तुम्हाला 4 इम्प्लांट आहेत. मग त्या इम्प्लांटनंतर आज जो इम्प्लांट आपण करतोय यामध्ये जो एवढा अवधी गेला, तो अवधी जाण्याचं काय मुख्य कारण होतं सर? वेळ. आणि तसं मिळाली पण नाही ना, वेळ आणि माहिती पण नव्हती. इन्फॉर्मेशन मिळाली नाही की कुठं ह्या टाईपचा इम्प्लांट व्यवस्थित करता येईल. राईट. आणि अजून मला एक हे विचारायचं आहे की आपण इम्प्लांटची जी आता सर्जरी घेण्याचा जो निर्णय घेतला, आपण डॉक्टरांशी भेटतो, डॉक्टरांशी बोलतो. तुम्ही सांगलीवरून आलायत, इतका तुम्ही निर्णय घेताय, तर सर्जरी करण्याचा निर्णय घेताना जे निकष असतात ते काय होते तुमचे? त्याचं मेन हे होतं की आफ्टर ट्रीटमेंट कसं राहील, ते सक्सेसफुल असेल, त्रास काय होणार, हे सगळ्यात पहिल्यापासून डोक्यात तेच होतं की किती इझिली ते फिट होईल आणि त्याचा पुढे जाऊन इम्पॅक्ट कसा राहील चांगला. हेच त्याचं मेन होतं. डॉक्टरांना जेव्हा तुम्ही भेटला, तुम्ही मागच्या वेळेस सगळे आले होते, तुम्ही डॉक्टरांशी चांगली चर्चा केली, मग डॉक्टरांनी तुम्हाला विश्वास दिला, तुम्हाला हे दिलं, त्यांनी तुमच्या शंकांचं जे निरासन केलं, त्यातून जो निर्णय तुम्ही घेतला, त्या डिस्कशनविषयी मला विचारायचं आहे. डॉक्टरांनी जे आत्मविश्वास पूर्ण सांगितलं त्यावेळेला की आपण हे फुल्ली सक्सेसफुल करू शकतो, त्याच दरम्यान आम्ही निर्णय, त्याच वेळेला आपण डिसिजन घेतला की आपण कम्फर्टेबल करू शकतो आणि ते आपल्याला करायचं आहे. असं त्या दिवशी आपण करून डन म्हणून टाकलं आणि डेट अपॉइंटमेंट फिक्स करून त्या दिवशी आपण इथे प्रेझेंट. शेवटचा प्रश्न चौघांना पण. डेंटल ट्रीटमेंट झाल्यानंतर जो इम्प्लांट, काय अपेक्षा आहेत? फक्त जेवणाच्या, दिसण्याच्या पण, दोन्ही पण? दोन्ही पण. कारण एज नाही, राईट. एज नाही, पण एज अननेसेसरी वाटतं. बरोबर. ते आपल्याला मेन रिकव्हरी पाहिजे. तर
काय जुळलंय. आता नवीन नवीन आहे तेव्हा तुम्हाला हे होते थोडंसं चालते दुखते का तुम्ही शनिवारी दात बसवायला आला होता. आज किती दिवस झाले आपण दात तुम्हाला डिलिव्हर करतोय सर? 6-7 दिवस झाले. आणि तुम्ही तिघही पहिल्या दिवशी होता. या 4 ते 5 दिवसाचा तुमचा अनुभव ॲज अ पेशंट म्हणून तुमचा, तुम्ही त्यांच्यासोबत आहेत, तुमचा पण अनुभव. सुरुवात करूया पेशंटपासून. अनुभव खूप छान आला. मला सुरुवातीला आल्यानंतर वाटतं भीती वाढत होती खूप, सर्जरी कशी होईल काय होईल. पण सर्जरी झाल्यानंतर मला थोडा त्रास झाला, पण आता एकदम ओके. तुम्हाला दात बसलेत, तुम्ही खाऊन पाहिलं, तुमचा जेवण करण्याचा काय अनुभव होता सर? जेवताना मला जेवायला येत नव्हते. मोठे मोठे चावून मी खात होतो. आता पूर्ण बारीक पहिल्यासारखं जसं आपण होतं तसं खातो. तुमच्या बोलण्यामध्ये काही फरक पडला आहे? हो, फरक पडला. बोलण्यामध्ये पण काही फरक पडले. मी मॅडम तुम्हाला विचारणार, आज तुमचा अनुभव काय आहे? तिला मला टेन्शन आलेलं की सर एवढी मोठी सर्जरी कशी होणार काय. पण पहिल्यानंतर वरचे इम्प्लांट केल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा मी रिलॅक्स झाले. म्हणजे ओके, आता ओके होते, फाईन होते असा अनुभव. आज दात बसले, तुम्ही त्यांना जेवताना पाहिलं, बोलताना छान पाहिलं. वाटलं मला अगदी. म्हणजे आता मी काही पण करून घालू शकते. हा, जेवायला घालू शकते. सगळ्यात मोठं. सर तुम्ही पहिल्या दिवशीपासून आहेत, तुम्ही मित्र आहेत, तुमचा काय अनुभव आहे सर आज? छान. म्हणजे त्याची स्माईल येताना जो त्यावेळेला एक्झिट केला त्याची स्माईल बघून छान वाटलं की कम्प्लीट चेंज लुकमध्ये चेंज झाला त्याच्या. आणि त्याचा बोलण्याचा पण आता टोन बदलला. ओव्हरऑल नाईस. खाणं वगैरे एवढे लोक ते एक्सपेक्ट नव्हतं की एवढ्या लोक खाणं सुरू करतील. राईट. की थोडे दिवस लागतील, सॉफ्ट राईस वगैरे असं असेल, पण कबाबपर्यंत तुम्ही दिलं तर गुड. सर तुम्ही सांगलीवरून आलात, 300-400 किलोमीटर दूरून आलात. तुम्ही जो निर्णय घेतला, जे पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा आला, तुम्ही एवढ्या दूरचा प्रवास करून इतक्या दूर इथे राहणे, पुण्यात राहणे, डॉक्टरांशी भेटणे, आपण जे मी पहिल्या दिवशी पण टाकलं होतं की निकष आपण ठरवतो की मला या डॉक्टरांसोबतच मला सर्जरी करायची आहे. तो जो विश्वास तुम्ही टाकला तो तुम्हाला असं वाटतं सार्थ झाला? ओके. हां, अग्री. डॉक्टर मनीषविषयी तुमचं काय मत आहे सर? एकदम ओके. डॉक्टरांचा अनुभव छान आहे, अगदी घरच्यांसारखं. डॉक्टरांचं कम्फर्टेबल वाटतं त्यांच्याशी बोलताना वगैरे, कारण एवढ्या ओपनली जनरली डॉक्टर लोक नाही होत. तो अनुभव इथे कम्प्लिटली विश्वास दाखवत म्हणजे तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे मित्रासारखं त्यांनी म्हणजे जसं पहिल्या डिस्कशनला 15 दिवसापूर्वी आलेलो ते सगळं आता आठवलं तर वाटतं की सगळं सेम तसंच दिलंय. आणि सर सर्जरी आम्ही गावाकडे बघू शकत नाही, पण तुमच्या हॉस्पिटलला आम्ही ती बघितली. जेव्हा तुम्ही रात्री घरी गेला तेव्हा तुम्हाला त्रास असा काही जाणवला नसेल? स्क्रू बसवले होते त्या दिवशी, थोडा जाणवला. मग तुम्ही बर्फ लावून तो व्यवस्थित केला. जी लोक आमच्याकडे येतात दात बसवायला, विचारतात, कोणी घाबरतं, कोणी नाही घाबरत, कोणी निर्णय घेतं, कोणी नाही घेत, त्या नवीन पेशंटसाठी तुमचं काय असेल मत? त्यांनी निर्णय घेतला पाहिजे बिनधास्तपणे. वेळेत घेतला आम्हाला थोडा उशीर झाला पण त्यांनी वेळेत घेतला.